नमस्कार. वंदे मातरम. भारतात सध्या नवरात्रोत्सव मोठ्या हर्षोल्लासात, मोठ्या आनंदात साजरा केला जातोय. त्या नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा. भारतीय संस्कृतीमध्ये मातृशक्तीचं स्थान हे कायमच उच्चपदी मानलं जातं. मग ती मातृशक्ती कोणत्याही रूपाने असेल, ती आदिशक्ती भवानीच्या रूपाने असेल किंवा आपल्याला जन्म देणाऱ्या आईच्या रूपाने असेल, ती एखाद्या वैज्ञानिकेच्या रूपाने असेल किंवा ती एखाद्या शिक्षिकेच्या रूपाने असेल, ती एखाद्या समाज कार्यकर्त्याच्या रूपाने असेल किंवा कोणत्याही स्त्रीच्या रूपाने असेल, त्या स्त्रीचं, त्या मातृशक्तीचं स्थान कायमच आदराचं राहिलं आहे भारतीय मनामध्ये आणि ते पुढेही आदराचं राहील निसंशयपणे, निर्विवादपणे. कारण आपली संस्कृती तशी आहे, आपली संस्कृती तशी, आपल्याला शिकवणच तशी आपल्या संस्कृतीची. आणि या सर्व रूपांमध्ये एक रूप येते ते आपल्या जन्मभूमीचं, आपल्या मातृभूमीचं, भारत मातेचं, आपल्या सर्वांची लाडकी माता भारतीचं, जिच्या कुशीत आपला जन्म झाला, जिच्या मातीत आपण लोळलो, रंगलो, जिच्या अंगखांद्यावर आपण खेळलो, बागडलो, आपण पडलो, आपल्याला लागलं, आपण मोठे झालो, आपण वाढलो, त्या मातृभूमीचं हे रूप या आदिशक्तीच्या रूपात येतं, या मातृशक्तीच्या रूपात येतं. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गातपि गरीयसी. हे शब्द रामाच्या तोंडी आहेत. म्हणजे जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे अशा भारत मातेला वंदन करणारे गीत 150 वर्षांपूर्वी रचलं गेलं. किती सुंदर, किती सुंदर वर्णन केलं हो बंकिमचंद्र चट्टोपाध्यायाने त्या गीतामध्ये. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलेज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. हे वंदनाचे गीत आहेत. त्या 5 कडव्यांमध्ये किती सुंदर वर्णन केलं त्या भारत मातेचं, वंदे मातरम. पण हे वंदनाचे शब्द किंवा हे गीत इंग्रजांच्या मनात धडकी भरवणारे होते. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नसे अशी ज्यांची कीर्ती होती, त्यांचं हृदय विदीर्ण करणारं, त्या साम्राज्याला टक्कर देणारं हे गीत ठरलं. म्हणजे धरतीकंप व्हावा आणि धरती फाटली जावी तसं इंग्रजांचं हृदय हे 2 शब्द त्या क्रांतिकारकांच्या तोंडून ऐकून त्यांचं हृदय तसंच फाटलं जात असावं. म्हणूनच त्यांनी या गीतावर किंवा या 2 शब्दांवर बंदी घातली. जगाच्या इतिहासामध्ये भारत हा एकमात्र असा देश आहे की ज्याच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास एका गीताने पालटवून टाकला. म्हणजे आपल्या मुलांवर प्रेम करणारी, त्यांना माया लावणारी कोमल हृदयी आई त्यांच्या रक्षणासाठी रणचंडीचंही रूप धारण करू शकते अशी ती आपली भारत माता आहे. आणि त्याच गीताला यावर्षी 150 वर्ष सुरू होते. म्हणजे भारत किंवा भारताचा स्वातंत्र्य लढा किंवा आजही भारताचं जे जीवन आहे, हा जर आपण एक देह मानलं तर त्या देहामध्ये प्राण फुंकण्याचं काम हे वंदे मातरमने केलंय. त्याच्या जन्माची कथा विलक्षण आहे, विलक्षण आहे. त्याच्या जन्माची कथा ही नवरात्रीशीच जोडली गेली आहे. बंगालमधला नवरात्रोत्सव किती मोठा असतो आपल्या सर्वांना माहिती आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय त्या नवरात्रोत्सवामध्ये बंगालमध्ये आपल्या गावामध्ये कांटालपाडा, म्हणजे कलकत्ताच्या जवळ नैहाटी आणि कांटालपाडा एक गाव आहे, तिकडे त्या गावामध्ये होते. अष्टमीची रात्र होती. हवन सुरू होतं, कीर्तन सुरू होतं, पूजा सुरू होती. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय एका विलक्षण मनस्थितीमध्ये गेले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्या देवीमध्ये त्यांना भारत माता दिसू लागली. त्या राक्षसामध्ये त्यांना इंग्रज दिसू लागला. भारत माता त्या इंग्रजाच्या हृदयाचा ठाव घेते असं त्यांना दिसू लागलं. त्यांच्या आणि त्यांच्या भावामध्ये जो संवाद झाला ना, ते या प्रसंगाचं साक्ष देणार आहे. त्यांना हे सगळं दिसलं. त्यांच्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाहत होते. 1875 ते नवरात्रोत्सव होता. आणि त्या रात्री बंकिमचंद्रांच्या हातून एक लेख निर्माण झाला, आमार दुर्गोत्सव, म्हणजे आमचा दुर्गोत्सव. तो लेख म्हणजे वंदे मातरमचा पाया किंवा वंदे मातरमचं गद्य स्वरूप. त्याच्या 1 महिन्यानंतर म्हणजे कार्तिक शुद्ध नवमीला वंदे मातरम जन्माला आलं, जे भारतीय इतिहासामध्ये त्याने वज्राप्रमाणे काम केलं. म्हणूनच तर मी आज या नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या समोर उपस्थित आहे. भारत मातेला वंदन करतो, बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांना वंदन करतो आणि ज्यांच्यामुळे किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या विषयाचा अभ्यास करतोय त्या मिलिंदजी समनीसांना मी वंदन करतो.
कारण अगदी 5 कडव्यांचं अनेकांनी वंदे मातरमवर काम केलंय, पण मिलिंदजींनी मागचे 25 ते 30 वर्ष सातत्याने वंदे मातरमवर काम करून 2 खंड निर्माण केले. 5 कडव्यांच्या काव्यावर मिलिंदजींनी 800-850 पानांचे 2 खंड निर्माण केले. समग्र वंदे मातरम विषय फार खोल आहे, फार खोल आहे. आणि या तिघांना वंदन करून, म्हणजे भारत मातेला, बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांना आणि या विषयातले माझे गुरु मिलिंदजी सबनीसांना वंदन करून मी आपणाला एक आवाहन करतो की पुढचं येणारं वर्ष हे वंदे मातरमचं, म्हणजे 150 वर्ष आहे ते वंदे मातरम वर्ष म्हणून आपण पूर्ण भारतभर साजरा करूया. जर तारीख बघायला गेलं तर 7 नोव्हेंबर 1875 1875 हा या वंदे मातरमचा जन्मदिवस आहे. आणि तिथी पाहायला गेले तर कार्तिक शुद्ध नवमीची तिथी आहे. आणि त्याच ठिकाणी तर वंदे मातरम जन्माला आलं. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही जर आपले कोण मित्र असतील किंवा आपतेष्ट नातेवाईक असतील त्यांनाही सांगा, तिथेही आपण हा दिवस साजरा करू. कारण वंदे मातरम हा भारताचा प्राण आहे. राष्ट्रगीतासोबतच राष्ट्रीय गीत म्हणून याला एक मानाचं स्थान आहे. वंदे मातरम कसं निर्माण झालं, वंदे मातरमची कहाणी, वंदे मातरम सोबत काय काय घडलं, त्याचा सांगीतिक लढा किंवा इतर सगळ्या गोष्टी हे येणाऱ्या वर्षातून मी तुमच्या समोर मांडेनच. किंवा इतर अनेकांना, दिग्गजांना मी विनंती करेल की आपणासमोर तो विषय मांडावा. पण आपणही आपल्या माध्यमातून हा विषय जागोजागी पोचवूया. आता नवरात्र सुरू आहे ना, नवरात्रीमधूनच सुरुवात करूया. तुमचं कोणतं मंडळ असेल नवरात्रीचं किंवा कुठेही सामूहिक जमून आपण सगळे एकत्र जमून वंदे मातरमचं सामूहिक दृष्ट्या गायन करूया. संपूर्ण वंदे मातरम, केवळ पहिला कडवं नाही, संपूर्ण 5 कडवी. जर आपल्याला त्याची चाल येत नसेल तर युट्यूबवर अवेलेबल आहे. जर युट्यूबवरूनही आपल्याला मिळत नसेल तर किमान संपूर्ण वंदे मातरम आपण सामूहिकरित्या वाचूया तरी. ते संपूर्ण वंदे मातरम मी स्क्रीनवर देतोय. माझी स्क्रीन थांबवून पॉज करून हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा इंटरनेटवर तर ते उपलब्ध आहेच. किंवा आपल्या घरामध्ये जर देवी बसली असेल तर आरतीच्या आधी किंवा आरतीच्या नंतर किंवा कोणताही एक दिवस ठरवून त्या देवी समोर हे वंदे मातरमचं आपण गायन करूया. त्या देवी सोबत भारत मातेचं, त्या मातृभूमीचं सुद्धा आपण जागर करूया. कारण हा राष्ट्रीय चैतन्याचा जागर असणार आहे. वंदे मातरम कोणत्याही सीमांमध्ये अडकलेलं नाहीये. ते धर्माच्या सीमा असतील किंवा जातीच्या सीमा असतील, कोणत्याही सीमांमध्ये एक लक्षात घ्या, वंदे मातरम अडकलेलं नाहीये. वंदे मातरम हे मातेला वंदन करणारे एक गीत आहे, एक पवित्र गीत आहे. ते आपणा सर्वांच्या तोंडून या नवरात्रामध्ये आणि पुढे येणाऱ्या वर्षभरामध्ये अनेक ठिकाणी गायलं जावं. आपण अनेक कार्यक्रम करूया आपल्या माध्यमातून, जसं जसं आपल्याला जमेल. आपल्या जवळच्या शाळांमध्ये किंवा मंडळामध्ये कुठे कट्टा वगैरे असतो तिकडे, किंवा कुठेही की जिकडे राष्ट्रीय चैतन्य जागृत होईल. कारण हाही एक आपल्यामधला एक संस्कार आहे. तर माझ्या गुरुजनांना, भारत मातेला आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांना वंदन करून मी आपणा सर्वांसमोर एक आवाहन हेच करतो की आपण सर्वांनी मिळून पुढचं वर्ष हे वंदे मातरमचं वर्ष करूया. धन्यवाद. वंदे मातरम.